मित्रांनो, जय भीम जय शिवराय। आज आपण स्थानिक प्रशासन संस्था, स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती समजून घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। तर काही पॉईंट मी आपल्याला सांगणार ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी या आपल्या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत। जगातील काही मोजक्या देशांबरोबर भारतातील स्थानिक स्वशासनाला प्राचीन आणि गौरवशाली इतिहास लाभला आहे। प्राचीन काळातील वैभव संपन्न स्थानिक स्वशासन मध्यकाळात सत्ता संघर्षाने काहीसे अस्थिर झाले आणि ब्रिटिश काळात ते पूर्णपणे मोडकळीस आले। परंतु तरीही अधिक भारतीय स्वशासन संघटना व कार्यपद्धती मुख्यतः ब्रिटिश स्वशासनाची देणगी आहे हे विसरता कामा नये। ब्रिटिश काळात स्थानिक स्वशासनाच्या उत्क्रांतीचा आढावा आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत। तर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे पॉईंट येणार आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। परीक्षेमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे। 1688 साली मद्रास येथे महानगरपालिकेची स्थापना झाली। मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे। भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास 1688 साली स्थापन झाली। 1842 साली भारतातील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये करण्यात आला। भारतातील पहिला म्युनिसिपल कायदा कुठं करण्यात आला तर बंगालमध्ये 1842 साली करण्यात आला। 1865 या वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली। 1870 साली प्रांतिक सरकारच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला। आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो। तसेच 1882 साली लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपवण्यासाठी लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला। स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणी पास केला तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन। 1882 साली लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हटलं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोण असेल तर लॉर्ड रिपन। स्थानिक स्वराज्य संस्था कायदा 1882 साली कोणी स्थापन केला तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन। तसेच 1899 साली कलकत्ता म्युनिसिपल कायदा पास करण्यात आला। कलकत्ता म्युनिसिपल कायदा 1899। रॉयल कमिशनची स्थापना कधी करण्यात आली तर 1907 साली। 1907 साली रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा लोकल बोर्डामार्फत न होता गाव पातळीवर सुरू करण्यात आला। लोकनियुक्त सदस्यांकडे असावा असा ठराव करण्यात आला असं सुचवण्यात आलं। 1919 साली स्थानिक स्वराज्य संस्थांकरता विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आला। विकेंद्रीकरण आयोग कधी नेमण्यात आला तर 1919 साली विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आला। 1919 सालीच पुन्हा भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायत कायदे पास झाले। पंचायत राज या खात्याचा समावेश सोपीव खात्यामध्ये होऊन भारताकडे सोपवण्यात आला। 1920 साली महाराष्ट्र बॉम्बे पंचायत कायदा। महाराष्ट्र बॉम्बे पंचायत कायदा कधी करण्यात आला तर याचं उत्तर आहे 1920 साली महाराष्ट्र बॉम्बे पंचायत कायदा करण्यात आला। 1926 साली कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत ॲक्ट 1926 नुसार ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। बघा, कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच 1926 साली कोल्हापूर संस्थानात पंचायत ॲक्ट करण्यात येऊन ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली होती। 1965 साली या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतांवर सोपवण्यात आली। अशाच पद्धतीने हे काही महत्त्वाचे पॉईंट मी आपल्याला सांगितले ते आपण लिहून घ्या। आपण इथून पुढं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। या संदर्भातील परीक्षेत येणारे प्रश्न, त्या संदर्भात आलेली उत्तरं आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतील याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला इथून पुढं सांगत जाईल ते आपण आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्या। त्याचा सराव करा, वाचत राहा। निश्चितच परीक्षेमध्ये या अभ्यासाचा आपल्याला उपयोग होईल। धन्यवाद मित्रांनो। तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। कारण येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षा असतील,